ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली, बनावट शिवसेना. त्यांना बाळासाहेबांच्या भूमिका बनावट वाटणारच. बरं, हे काय कालच झालं आहे का? याआधी मुंबईतल्या शिबिरात सुद्धा बाळासाहेबांचा अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही केला. तेव्हा त्यांना त्यांचं एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे नाव. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही. विचार बाळासाहेब ठाकरेंचेच आहेत ना. आता त्याने एक सिनेमा काढला, काय धर्मवीर, काय 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 तो धर्मवीर. हां, धर्मवीर. दोन भाग काढले. हां, वेब सिरीज आहे ती. त्या 5-25 भाग काढत राहतील त्याचे. तर तो चित्रपट काय मी पाहिला नाही, पण लोक सांगतात. ह्या लोकांपेक्षा आनंद दिघेंना मी जास्त ओळखतो. त्यांच्या नावानं बनावट भूमिका, बनावट विचार, बनावट संवाद हे निर्माण केलेले चालले का? तुम्ही धर्मवीरांचं आम्हाला शिकवू नका. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या आम्ही एकमेकांच्या फार जवळ होतो. आमचे राजन विचारही त्यांच्या फार जवळ होते सगळ्यात जास्त. आणि तुम्ही आनंद दिघ्यांना ज्या बनावट पद्धतीनं पडद्यावर आणलं त्याच्यावर बोला. तुम्ही त्याच्या संदर्भात बोललात तर त्याच्यावर आम्ही वाद करू. पण जे माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख सध्याचे आमचे उद्धव ठाकरे साहेबांचे वडील आहेत आणि शिवसेनेचे निर्माते आहेत. आम्ही जर अमित शहांवरती काय केलं असतं, ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही जर अमित शहांवरती, बाबा तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवरती कशा करता, असं काय करता अमित शहांवरती, तर बाबा ठीक आहे, त्यांची तक्रार योग्य आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांवरती केलेलं आहे. आमचे तुमचा काय संबंध आहे? नाही, पण राऊतसाहेब, आनंद दिघेंचा विषय जर निघालेला आहे तर शंभूराज देसाई असं म्हणतात की आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेत होते तरी का? आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेविरोधात लिखाण करत होते आणि आनंद दिघेंनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी आम्हाला सांगू नये. मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. दुसरा असा आहे की त्याने इतिहास वाचावा. ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला, गद्दारांना क्षमा नाही, तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या पोकळ शंभूनी समजून घ्यावं. बघा, हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना, भैसटलेले आणि भरकटलेले, आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, त्यांना तंबी दिलेली आहे की फडणवीसांची चाकरी करा, नाहीतर सरकारमधनं दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या. फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर? त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे, इथेच राहूया आपण, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. तर आम्हाला धर्मवीर आनंद दिघे शिकवू नये, आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत, आम्हाला शिवसेना काय शिकवलंय. शिंदे शिवसेनेचे काही खासदार असंही म्हणत आहेत की ठाकरेंच्या नाशिकमधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा. एकही पदाधिकारी एका महिन्यात तिथे नसेल, सगळे पदाधिकारी शिंदे शिवसेनेकडे. ठीक आहे, काय हरकत नाही ना. तुम्हीच फोटो काढून ठेवा आणि आम्हाला पाठवा, कोण येत आहेत ते. काही हरकत नाही. तुमच्या आयुष्यात दुसरं आहे का? लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा. हा तुमचा धर्म आहे धर्मवीरांचा नव्या. हे धमक्या देऊ नका म्हणावं. अजिबात धमक्या देऊ नका शिवसेनेला. तुमचं हेच धोरण आहे, धमक्या देणं. म्हणजे एकेकाळी अंडरवर्ल्डचे लोक अशा प्रकारे काम करायचे, धमक्या द्यायचे.
माणसं मारायचे, माणसांचं अपहरण करायचे. त्याच पद्धतीने हे टोळ्या चालवत आहेत. कारण शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दुसरं काय करणार, तेच करणार ना. पक्ष फोडणार, घरं फोडणार, दुकानं फोडणार. त्यांनी गुजरातमध्ये जे चालवलेलं आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात अमित शहा आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत. अमित शहा त्यांच्या पक्षाचं पावित्र्य जपत आहेत, पण जे पक्ष आहेत